भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अद्याप चौकशी न झाल्याने त्यांच्या पत्नीने सीआयडी चौकशीची मागणी केली आहे। जळगाव जामोद येथे सर्वपक्षीय मोर्चा काढत या प्रकरणात न्याय मिळण्याची आर्त हाक देण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे एक धक्कादायक व गंभीर घडामोड समोर आली आहे। भाजपचे कार्यकर्ते व आमदार संजय कुटे यांचे चालक म्हणून कार्यरत असलेले पंकज देशमुख यांचा मृतदेह महिनाभरापूर्वी संशयास्पद अवस्थेत सापडला होता। मात्र इतका कालावधी उलटल्यानंतरही या प्रकरणात ठोस चौकशी झाली नाही। ही गोष्ट कुटुंबियांना अस्वस्थ करणारी आहे। पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी आपल्या पतीच्या मृत्यूला फक्त अपघात मानण्यास नकार दिला आहे। त्यांचा ठाम आरोप आहे की या प्रकरणामागे काही गुंतागुंत असून ती उघडकीस यावी यासाठी सीआयडी मार्फत स्वतंत्र चौकशी व्हावी। या मागणीसाठी आज जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयावर एकत्र आले सर्वपक्षीय नेते, नागरिक आणि देशमुख कुटुंबीय। सुनीता देशमुख आपल्या लहान मुलांसह मोर्चात सहभागी झाल्या आणि आपल्या डोळ्यात अश्रू आणि हातात पतीचा फोटो घेऊन माझ्या पतीला न्याय मिळवा अशी मागणी त्यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी प्रसेनजित पाटील यांनी या प्रसंगी प्रशासनावर टीका करत जर निष्पाप माणसांच्या मृत्यूंची ही योग्य चौकशी होत नसेल तर सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार असा सवाल उपस्थित केला। या प्रकरणात सध्या प्रशासन मौन बाळगून आहे, पण मोर्चात उमटलेल्या आवाजाने आता या प्रकरणाला वेग मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पोलीस प्रशासनावर माझा विश्वास नाहीये। मी त्यांच्यावर विश्वास दाखवून 15 दिवस घरामध्ये बसलेली आहे, पण त्यांचे जे संशयास्पद आहे त्यांचा तपास सुद्धा संशयास्पद आहे। स्थानिक पोलीस प्रशासनावर जळगावचा त्यांचा तपास संशयास्पद आहे, त्याच्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास नाही आणि माझ्या पतींची निपक्ष जी आहे तपासणी झाली पाहिजे।